नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणे आरोग्यमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत हाडाचे डॉक्टर. म्हणजे जनरली हाडाचे शिक्षक असतात, हाडाचा खवय्या असतो, त्याचा हाडाचे डॉक्टर अशी टर्म नाही आहे, ते हाडाचेच डॉक्टर आहेत. तर मोशीमधले अर्थात सुप्रसिद्ध सुहासजी कांबळे सर, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्ते. साईनाथ हॉस्पिटल हे अत्यंत आधुनिक हॉस्पिटल असं हाडाच्या अर्थोच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी, आणि त्यातही नी आणि खुबा हिप ज्याला आपण म्हणतो त्यामधले हे स्पेशालिस्ट आहेत. रोबोटिक सर्जरी करण्यामध्ये ते माहीर आहेत. आणि मगाशी बोलता बोलता असं समजलं की देशातली जी काही 6-7 हॉस्पिटल्स आहेत त्यापैकी एक असं आहे जिथं खुब्याची पण रोबोटिक होते, राईट? बरोबर आहे ना? ॲक्च्युली आता म्हणजे 3 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही हा रोबो घेतला त्यावेळेला ते भारतातलं 7वं हॉस्पिटल होतं जिथे खुबा आणि गुडघा दोन्हीची रोबोटिक सर्जरी करता येऊ शकते, असं 7th हॉस्पिटल. म्हणजे 3 वर्षापूर्वीच त्यांनी हा नंबर मिळवलेला आहे. त्यामुळं अपडेट होण्यामध्ये खूपच तुम्ही पुढे आहेत असं म्हणायला हरकत नाही. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. खूप महत्त्वाचा विषय घेऊन मी आज तुमच्यासमोर आलो आहे, आणि तुम्ही पण अर्थात तो अनुभव तुम्हाला आहेच. पण डॉक्टर, गेल्या काही वर्षांपासून हाडाच्या दुखापतींमध्ये, हाडाच्या सांधेदुखी म्हणा किंवा रिप्लेसमेंट म्हणा हाडांची, ह्याच्यामध्ये खूप वाढ मला दिसते होताना. पूर्वी एक प्रमाण कमी होतं, पण आता ते सगळं प्रमाण म्हणजे जसं म्हाताऱ्यांमध्ये ते व्हायचं, वृद्धांमध्ये व्हायचं, पण अलीकडे ते तरुणांमध्ये पण आलेलं दिसतंय. आणि तो आर्थरायटिसचा प्रकार खूप वाढताना दिसतोय. तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतंय? हे खरंच आहे का? निश्चितपणे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये लोक सडपातळ होते, व्यायाम त्यांचा वेगळा होता, आहार त्यांचा अगदी जास्त नैसर्गिक असा होता आणि लवचिकता होती. परंतु दुर्दैवाने जसं जसं आता नागरिकीकरण वाढतंय, जसं आपलं अर्बनायझेशन होतंय, तसं तसं हॅबिट्स चेंज झालेले आहेत. जे खाली बसण्याचं प्रमाण तर ऑलमोस्ट नाहीच राहिलं, मांडीवरून कोणी बसत नाही, लवचिकता नाहीच राहिलेली, व्यायामाचा अभाव आहे. आहारामध्ये सुद्धा ज्यामध्ये वजन वाढतं असे आहाराचं प्रमाण जास्त आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे सध्या गुडघ्याचा संधिवात हा वाढलेला आहे. तसंच खुब्याचं देखील कोविड नंतर एस्पेशली खुब्याचं जे संधिवाताचं प्रमाण आहे ते वाढलं आहे. म्हणजे एव्हॅस्क्युलर नेक्रॉसिस नावाचा जो प्रकार आहे तो कोविड नंतर खुब्यामध्ये होण्याचं प्रमाण खूप वाढलं. आत्ता बोलता बोलता तुम्ही म्हणालात की कोविड नंतर हे प्रमाण खूप वाढलं आहे. याचं काय कारण असेल? कोविड हा आजार असा होता ज्यामध्ये रक्ताभिसरण जे ते स्लो व्हायचं. म्हणजे रक्तवाहिन्यांमधलं जे रक्त पुढं सरकण्याचं जे स्पीड होतं ते कमी झालं होतं. आणि खुब्यामध्ये जो रक्तपुरवठा असतो तो एंड आर्टरीज, म्हणजे तिथं त्याला ॲनास्टमोसिस नसतात. म्हणजे एकाच दिशेने तो रक्तपुरवठा जातो आणि तिथेच थांबतो, त्याला आम्ही एंड आर्टरी म्हणतो. आणि कोविडमध्ये जे क्लॉटिंगचं प्रमाण वाढलेलं होतं त्यामुळं तो रक्तपुरवठा तिथे खंडित होत होता. त्यामुळं खुब्याचं जे हाड असतं, ज्याला आम्ही हेड ऑफ द फीमर म्हणतो, तिथे रक्तपुरवठा पोचत नव्हता. आणि त्यामुळं त्याचं अवॅस्क्युलर नेक्रॉसिस, म्हणजे रक्तपुरवठा न पोचल्यामुळे तिथलं जे हाडाचा भाग आहे हा निर्जीव होत होता. आणि त्यामुळे मग सांध्याची जी लवचिकता आहे ती कमी होते, घर्षण व्हायला लागल्यामुळे आर्थरायटिस होण्याचं प्रमाण कोविड नंतर विशेषतः खुब्यामध्ये वाढलंय. पण मग हे जे प्रमाण आहे हे कोविडच्या डोसमुळे झालंय की कोविड झाल्यामुळे झालंय? ॲक्च्युली ते कोविड झाल्यामुळं झालं. लोकांचा गैरसमज असतो की कोविडचं लस घेतल्यामुळं किंवा कोविडची औषधं घेतल्यामुळे झालंय, असं काही नाही आहे. पण हे कोविडच्या आजारामुळे होतं मेनली. शिवाय त्या काळामध्ये थोडं स्टिरॉईडचं प्रमाण देखील दिलं गेलं होतं. त्यामुळे ज्यांना स्टिरॉईड जास्त प्रमाणात दिलं गेलं आहे अशांना, आणि प्लस कोविड, या दोन्ही कारणांमुळं जे कोविडचे रुग्ण होते त्यांना एव्हॅस्क्युलर नेक्रॉसिसचा त्रास, खुब्याचा हाडाचा जास्त प्रमाणात झाला. आणि त्याही आधी तुम्ही बोललात की आपली जीवनशैली बदलली आहे, आपलं आहार बदलला आहे, त्यामुळे ओबेसिटीचं एक प्रमाण खूप वाढलं, वजन खूप वाढायला लागले. अगदी त्याचा परिणाम गुडघ्यांवर, परिणाम गुडघ्यांवरती निश्चितपणे झालेला आहे. म्हणजे जो आधीच्या काळामध्ये संधिवात हा म्हणजे जास्त ओल्ड एजमध्ये व्हायचा, ओल्ड एज म्हणजे आफ्टर 65-70 नंतर व्हायचा, तो आजकाल अगदी 50-55च्या वयामध्ये सुद्धा
त्या प्रकारचा संधिवात दिसतो बऱ्याच वेळेला. तुम्ही आता साईनाथ हॉस्पिटल खूप नामांकित हॉस्पिटल आहे या परिसरातलं. तुमच्याकडे जे गुडघ्याचे या तक्रारी घेऊन येणारे पेशंट्स असतात, त्यांच्या तक्रारी काय असतात आणि कशामुळे झालेल्या असतात? सगळ्यात महत्त्वाची तक्रार म्हणजे गुडघा दुखणं आणि चालताना एस्पेशली गुडघा दुखणं किंवा जिना चढताना गुडघा दुखणं ही मेन तक्रार असते आणि त्यासाठीच सगळे रुग्ण येतात. आता गुडघं दुखण्याचं जे प्रमाण आहे ते म्हणजे काही जणांना खूप सांधा झिजलेला असेल तरी दुखणं जास्त नसतं, पण काही जणांना अगदी मध्यम प्रमाणात सांधा झिजलेला असलं तरी दुखणं जास्त असतं. त्यामुळं पेन टॉलरन्स हा जो प्रकार आहे हा पर्सन टू पर्सन व्हॅरी करतो. तर त्यामुळं म्हणजे काही जणांना थोडंसं दुखलं तरी ते जास्त जाणवतं आणि अशा वेळेला मग काही आपल्याला. मग हे सांधीची जी झीज होते त्याची कारणं काय असतात? आता सांगितल्याप्रमाणे नॉर्मली जो आपला सांधा असतो हा त्याला जे कवर असतं हे असं गुळगुळीत असतं, त्याला आम्ही कार्टिलेज म्हणतो. तर त्यामुळं आपली जी मुवमेंट होते सांध्याची ही अगदी स्मूथली होते आणि आपल्याला ती हालचाल चालू आहे हे जाणवत देखील नाही. परंतु काही कारणास्तव ज्या वेळेला तो सांधा झिजतो त्यावेळेला जे त्याच्या ज्या वरचं जे आवरण असतं कार्टिलेजचं ते असं मध्ये मध्ये असं थोडंसं म्हणजे इरेग्युलर होऊन जातं आणि त्यामुळं मग ते असं घर्षण व्हायला लागतं त्यामध्ये. मग त्याला मी आर्थरायटिस म्हणतो. यामध्ये माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर असं आर्थरायटिसचं प्रमाण असतं. जेव्हा माइल्ड असतं तेव्हा जस्ट थोडीशी सूज आलेली असते, अगदी वरच्यावर असते, त्या कार्टिलेजला इजा झालेली असते. तर अशा वेळेला मग आपण जस्ट व्यायाम, काही फिजिओथेरपी म्हणजे भौतिक उपचार असतात, त्याच्यामुळे पेशंटला आराम मिळतो. पण मग फिजिओथेरपी आणि जे भौतिक उपचार ह्याच्यामुळे कार्टिलेज परत नॉर्मल होऊ शकतं? एकदा झिजलेलं जे कार्टिलेज आहे हे परत रिजनरेट होण्याचं प्रमाण ऑलमोस्ट नाही आहे. परंतु नवीन नवीन रिसर्च चालू आहे ज्यामध्ये कार्टिलेज रिजनरेशनचे काही औषधं ट्राय केले जातात, काही म्हणजे तो सर्व रिसर्च चालूच आहे. परंतु सध्या तरी असं डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट नाही आहे की ते त्या कार्टिलेजचं परत आधीसारखं ते कार्टिलेज होऊ शकतं असं काही उपाय. तुम्ही डॉक्टर जवळपास 30-35 वर्ष प्रॅक्टिस करता आणि खूप मोठा अनुभव तुम्हाला आहे. तर या सगळ्यामध्ये तुमच्याकडे जे केसेस आलेले आहेत, जटिल केस, नीची गुडघ्याची कॉम्प्लिकेटेड केस, अशा काही 2-3 केसेस सांगू शकाल की तुमच्या लक्षात राहिल्या केसेस? अशा खूप असतील आहे ना, मला माहिती आहे. मेनली काही जण इतकं दुर्लक्ष करतात की म्हणजे ते सांधेदुखी अंगावर काढतात. आपल्या इथं आधीच्या काळात तरी नी रिप्लेसमेंट सर्जरीचा ॲक्सेप्टन्स खूप कमी होता. आणि त्या काळात ते जे लोक आहेत, जे जुन्या पिढीतले लोक आहेत, जे थोडेसे एज रिलेटेड डिजनरेटिव्ह जे काही चेंजेस आहेत ते अंगावर काढतात आणि मग अशी वेळ येते की बुवा त्याला फ्रॅक्चर होऊन जातं. म्हणजे सांध्याकडे दुर्लक्ष करून तरी त्यावर चालत फ्रॅक्चर होतं. त्याला मी स्ट्रेस फ्रॅक्चर होतं म्हणतो. अशा प्रकारचे स्ट्रेस फ्रॅक्चर झालेले कितीतरी पेशंट्स येतात. मग त्यांना त्यावेळेला मग पर्यायच उरत नाही ऑपरेशन करण्यात. त्यावेळेला मग जे ऑपरेशन लागतं ते थोडंसं अजून कॉम्प्लिकेटेड असं असतं. पण मग हे नी रिप्लेसमेंटला एवढा आधी इतका हाय का नव्हता, रिस्पॉन्स का नव्हता? आधीच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी जी आहे ती तेवढी प्रगत नव्हती. त्यामुळं थोडंसं जे इन्व्हेजिव्ह सर्जरी जास्त होती. आता टेक्नॉलॉजी इतकी बदलली की आपल्याला पेशंटला कमीत कमी त्रास होत असताना कमीत कमी त्रासामध्ये आपण ते ऑपरेशन यशस्वीपणे करू शकतो. शिवाय आता रोबोटिक उपचार आले ज्यामध्ये आपल्याला जे इन्सिजन आहे, जो म्हणजे जो व्रण आहे तो कमी व्रणांमध्ये आपल्याला ते ऑपरेशन करता येतं. जास्त सॉफ्ट टिश्यू डिसेक्शन म्हणजे जे तिथल्या आतलं जे काही मांस आहे ते फारसं स्ट्रेच न करता आपल्याला कमीत कमी जागेमधून ते ऑपरेशन करता येतं. जे आत्ताचे जे नवीन जे काही उपकरणं आहेत त्यामध्ये प्रिसिजन आहे. त्यामुळं म्हणजे जे सांधा ज्या पद्धतीने बसला पाहिजे ते बसण्याचं जे परफेक्शन आहे ते सध्या जे काही नवीन टेक्नॉलॉजी, रोबोटिक टेक्नॉलॉजी त्यानुसार त्यामुळं ते. पण रोबोटिक सर्जरी होते कशी गुडघ्याची? बेसिकली आपण कोणताही नी रिप्लेसमेंट म्हणजे आपण काय करतो ते मी एक थोडक्यात सांगतो. तर जेव्हा हा सांधा खूप झिजला जातो
त्यावेळेला हे जे सांध्याचं आवरण आहे ते निघून जातं आणि हाड जे आहे ते एकमेकावरती घासायला लागतं. कार्टिलेज हे आहे त्याला संवेदना नसतात. ओके. त्यामुळे त्याच्यावरती जेव्हा आपण भार घेतो तेव्हा ते जाणवत नाही आपल्याला. परंतु एकदा ते कार्टिलेज निघून गेलं की हाड एकमेकावरती घासायला लागतं आणि मग ते दुखायला लागतं. तर अशा वेळेला जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये आपण जे खराब झालेलं जे कार्टिलेज आहे ते आपण कट करतो. ते ठराविक प्रमाणामध्ये कट करतो, जेवढं कमीत कमी गरजेचं आहे तेवढं. आणि मग त्यावरती आपण एक कृत्रिम सांधा बसवतो. म्हणजे हे जे फिमरचं हाड आहे त्याला असे ठराविक अँगल्समध्ये कट्स घेतले जातात आणि त्यावर ही अशी कॅप बसवली जाते. जसं दाताला कॅप बसवली जाते त्याच प्रमाणात त्या हाडाला अशी कॅप बसवली जाते. तसंच जे टिबिया म्हणून जे हाड आहे त्याचं सुद्धा जे झिजलेलं कार्टिलेज आहे ते काढलं जातं आणि त्याच्यावरती मग हे अशा प्रकारचं मेटलचं सांधा आणि मध्ये हे असं एक म्हणजे प्लास्टिक एक वेगळ्या प्रकारचं हाय डेन्सिटी प्लास्टिक असतं ते बसवलं जातं, जेणेकरून परत ते स्मूथ होतं, मुवमेंट्स चांगल्या होतात, मुवमेंट स्मूथ होतात आणि त्यामुळे हे हाडाचं एकमेकावर घर्षण न झाल्यामुळे दुखणं बंद होऊन जातं. हे सगळं रोबोटिक होतं. हां, तर रोबोटिकमध्ये काय आहे, आपण आता पूर्वीच्या काळामध्ये आपण काही इन्स्ट्रुमेंट्सच्या आधारे हे जे कट्स आहेत हे घेतले जायचे. तर त्यावेळेला एक रॉड असा आपण आतमध्ये हाडाच्या नळीमध्ये मांडीच्या आतमध्ये घातला जायचा आणि त्याच्यावर आधारित ते कट्स घेतले जायचे. परंतु रोबोटिकमध्ये हे आतमध्ये जो रॉड घातला जायचा तो घालायची गरज नसते आणि त्याला डायरेक्टली आपल्याला म्हणजे आपल्याला जे डोळ्याने दिसतं ते रोबोटला मात्र पूर्ण आधीच त्याची रचना माहिती असते. आपण आधी CT स्कॅन करतो, CT स्कॅनवरती त्या हाडाची रचना समजते आणि मग ती रचना एक्झॅक्ट कशी आहे त्यानुसार मग आपल्याला हे इम्प्लांट कसं बसवायचं, किती डेप्थला बसवायचं याचं पूर्ण तंतोतंत असं प्लॅनिंग होतं. आणि जसं आपण प्लॅन ठरवलाय त्या अँगलमध्ये त्या इन्क्लिनेशनमध्ये आपल्याला तो सांधा बरोबर जिथं पाहिजे तिथं बसवता येतो. तर आपण जेव्हा कट्स घेतो तेव्हा हाताने जेव्हा कट्स घेतो तेव्हा त्याला काही लिमिटेशन्स असतात, जे मानवी म्हणजे लिमिटेशन्स आहेत त्या असतात. परंतु रोबोटला जे प्रिसिजन आहे, जसं ठरवू एक्झॅक्टली तसंच ते कट्स ॲक्युरसी अतिशय एकदम परफेक्ट असं ॲक्युरसीने आपल्याला हे ऑपरेशन्स करता येतात. म्हणजे जेवढ्या डेप्थमध्ये तो सांधा बसवायचा आहे, ज्या अँगलमध्ये बसवायचा आहे, जसं आपण ठरवतो तशा पद्धतीनं आपल्याला एक्झिक्यूट करता येतं. शिवाय त्याचा जो बॅलन्स असतो सांध्याचा हा आपण जेव्हा मॅन्युअली करतो तेव्हा आपल्या जजमेंटनुसार आपण ते ठरवत असतो की हे बरोबर आहे का बॅलन्स. परंतु रोबोटिकली आपण जेव्हा करतो तेव्हा एक्झॅक्ट त्याचा जो बॅलन्स आहे तो मिलीमीटरमध्ये अगदी मॅच होतो आणि त्यामुळे बॅलन्स खूप चांगला होतो, ज्याच्यामुळं पेशंटला कमी दुखतं आणि लवकर रिकव्हरी होते. पण मग आता ही केलेली अशी जी शस्त्रक्रिया केलेली असते ती टिकते का, म्हणजे किती टिकते, कसं? कोणताही शेवटी हे कृत्रिम सांधेरोपण आहे. कुठल्याही वस्तूला शेवटी काही लिमिटेशन्स असतात. त्यामुळं याला म्हणजे साधारण पण सर्वसाधारणपणे आता समजा 50मध्ये ऑपरेशन केलं हे तर किती पुढं टिकतं? साधारण एक 20 वर्ष 25 वर्ष असं जॉईंट युजली टिकतो. एस्पेशली जेव्हा रोबोटिकली करतो त्यावेळेला तो सांधा प्रिसाइजली जिथे पाहिजे तिथे बसलेला असल्यामुळे, पाहिजे त्या प्रमाणात पाहिजे त्या अँगलमध्ये बसलेला असल्यामुळे आणि आपण चांगल्या प्रकारचा सांधा म्हणजे इम्पोर्टेड सांधा जो वेल रिसर्च्ड आहे असे जेव्हा सांधा वापरतो तेव्हा त्याचं जे आयुष्यमान आहे त्या सांध्याचं ते मॅक्सिमम आपल्याला मिळवता येतं. अरे वा 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 वा. येस. तर याच्यामध्ये तुमच्याकडे ज्या शस्त्रक्रिया होतात तर सगळ्या रोबोटिक होतात? आपल्या इथे म्हणजे 95% शस्त्रक्रिया आपण रोबोटिकली करतो. पण काही शस्त्रक्रिया म्हणजे रिव्हिजन सर्जरीज म्हणून असतात त्या आपल्याला रोबोटिकली नाही करता येत, कारण ते तंत्रज्ञान अजून विकसित होण्याचं चाललंय. ते मला वाटतं पुढच्या एक 6 महिने वर्षभरामध्ये रिव्हिजन शस्त्रक्रियेसाठी सुद्धा रोबोटिक उपचार डेव्हलप करण्याचं तंत्रज्ञान डेव्हलप करण्याचे प्रयत्न चालू आहे. इनफॅक्ट ते शेवटच्या टप्प्यांमध्ये आहे. पण मग हे रोबोटिक शस्त्रक्रिया ती कुठल्याही वयाच्या लोकांमध्ये करू शकता तुम्ही? जॉईंट रिप्लेसमेंट करण्याची जेव्हा निश्चितपणे गरज आहे अशा केसेसमध्ये मग त्याचं वय किती आहे याला काही लिमिटेशन नाही आहे. ओके. जेव्हा आपल्याला ऑपरेशन करायचंच आहे जॉईंट रिप्लेसमेंट
अशी परिस्थिती आहे, अशा वेळेला ते कुठल्याही वयामध्ये आपण ते करू शकतो. गुडघेदुखीबद्दल एक शेवटचे 2 प्रश्न विचारतो, मग आपण हिपकडे येऊया. हो. पण या गुडघेदुखीमध्ये डॉक्टर मला दिसतंय की आता ओबेसिटीचं आलंय, त्याच्यामुळे वजनं वाढलीत मुलांची आणि आता तो खूप महत्त्वाचा जटिल प्रश्न होतोय. तर तुमच्याकडे जे असे काही पेशंट येतात का की जे खूप टीनेजमधले आहेत किंवा आता अगदी 30-35 मधले आहेत पण आता गुडघ्याचा त्रास सुरू, असं काय असतं? असं म्हणजे गुडघ्याच्या बाबतीमध्ये आपण रिप्लेसमेंट कधीच साधारण 55च्या आतमध्ये शक्यतो नाही करत आपण, अनलेस पेशंटला चालताच येत नाही आहे, त्याच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजवरती त्याचा खूप इफेक्ट झाला आहे किंवा एखाद्याला मार लागलेला आहे त्यामुळे सांधा झिजला आहे, मग अशा परिस्थितीत त्याला चालणंच पॉसिबल नाही आहे, अशा वेळेला यंगर एजमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट केलं जातं. अन्यथा साधारण 55च्या पुढंच आपण जॉईंट रिप्लेसमेंट करतो. काही वेळेला जेव्हा पेन खूप जास्त आहे परंतु आपल्याला त्याचं वय कमी आहे, अशा वेळेला एक युनि कंपार्टमेंटल नी रिप्लेसमेंट म्हणून असतं. म्हणजे नॉर्मल जे नी रिप्लेसमेंट आहे त्यामध्ये आपण दोन्ही कंपार्टमेंट म्हणजे मीडियल कंपार्टमेंट आणि लॅटरल कंपार्टमेंट हे दोन्ही कंपार्टमेंट चेंज करतो. तर रोबॉटिकली आपल्याला फक्त एकच कंपार्टमेंट जे झिजलं आहे ते देखील चेंज करण्याची म्हणजे सुविधा रोबॉटिकली आहे. आणि यंगर पेशंट्समध्ये किंवा अगदी काही वेळेला ओल्ड पेशंट्समध्ये सुद्धा जेव्हा फक्त डिसीज एकाच कंपार्टमेंटला लिमिटेड आहे त्यावेळेला तेवढाच रिप्लेस करायचा अशी देखील फॅसिलिटी, त्याला आम्ही युनि कंपार्टमेंटल नी रिप्लेसमेंट म्हणतो, ती फॅसिलिटी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ती रोबॉटिकली केली जाते. वा, गुडघा फार महत्त्वाचा आहे जसं आपण आता तुम्ही सांगितलं मला, पण त्यानंतरचा येतो तो खुबा, जो फार जटिल मानला जातो की खुब्याचं ऑपरेशन म्हणजे डोक्याला हात लावायची वेळ येते. तुमच्याकडे मात्र अर्थात रोबोटिक तुम्ही 3 वर्षापूर्वीच आणला आणि त्यामुळे खूप गोष्टी सोप्या झाल्या. खुब्याशी संबंधित जनरली काय लोकांचे प्रॉब्लेम असतात आणि कुठल्या वयात जनरली सुरू होतात? खुब्याचे जे म्हणजे सांध्यांचे जे आजार आहेत हे वेगवेगळ्या कारणांमुळे होतात. म्हणजे एक म्हणजे वयोमानाने झालेली जी सांध्याची झीज असते ती, पण भारतामध्ये फक्त वयोमानाने झालेली खुब्याची झीज ह्याचं प्रमाण तसं कमी आहे वेस्टर्न वर्ल्डपेक्षा. परंतु आपल्या इथं सध्या जे मेन रिझन आहे ते म्हणजे एव्हॅस्क्युलर नेक्रॉसिस आणि त्याच्यामुळे होणारा आर्थरायटिस, जो यंगर एज ग्रुपमध्ये सुद्धा होतोय. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे वेगळ्या प्रकारचा संधिवात, ज्याला मी अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणतो किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस. हे जे वेगवेगळ्या प्रकारचे संधिवात असतात त्यामध्ये खुब्याच्या सांध्याचा त्रास सुरू होतो पेशंटला आणि मग त्याला या प्रकारच्या ऑपरेशनला पुढे जावं. पण तुम्ही आता बोललात की ते अलीकडे खूप यायला लागलं यंगर जनरेशनमध्ये पण, असं कशामुळं? ते मी मगाशी बोलल्याप्रमाणे सध्या कोविडचं प्रमाण जे आहे ते एक आहे आणि दुसरं अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोलिक्समध्ये म्हणजे जे एव्हॅस्क्युलर नेक्रॉसिस हा जो आजार आहे त्याची जी काही कारणं आहेत त्याच्यामध्ये मोस्ट लिडिंग आहे ते म्हणजे अल्कोहोल. 2 नंबर म्हणजे मग कोविड म्हणता येईल आणि तिसरं स्टिरॉइड्स. पण अल्कोहोलमुळे नेमकं काय होतं? अल्कोहोलिक पेशंट्समध्ये सुद्धा जे रक्ताभिसरण आहे तिथलं ते कमी होतं आणि मग त्यामुळे खुब्याचा जो रक्तपुरवठा आहे जो पेक्युलर आहे, जो एकाच डिरेक्शनने असतो आणि तो एकदा ब्लॉक झाला की परत सुरू होत नाही. तर अशा प्रकारचं जे अल्कोहोलिक पेशंट्समध्ये प्रमाण खूप जास्त आहे. दुसरं मी सांगितल्याप्रमाणे कोविडमध्ये सुद्धा जो रक्ताभिसरण स्लो झाल्यामुळे होतो आणि तिसरं म्हणजे स्टिरॉइड. तर स्टिरॉइड बरेच जे तरुण जी मुलं आहेत ती बॉडी बिल्डिंगसाठी स्टिरॉइडचा वापर जिमला जातात आणि त्यामुळे मग त्या स्टिरॉइड्समुळे सुद्धा एव्हॅस्क्युलर नेक्रॉसिसचं प्रमाण खूप जास्त आहे. मुलांना वाटतं आपण बॉडी बनवतोय म्हणून स्टिरॉइड खातात. इवन बऱ्याच वेळेला काही असे सप्लिमेंट्स आहेत ज्यामध्ये म्हणजे ॲक्च्युअल प्रोटीन्स बरोबर स्टिरॉइडसुद्धा ॲडल्ट्रेटेड असतं आणि त्यामुळं मग तो एव्हॅस्क्युलर नेक्रॉसिसचं प्रमाण अनेक पैलवानांमध्ये ॲथलेट्समध्ये जाणवतं. पण मग याचा काय व्हायला लागतं, सिम्पटम्स काय आहे त्याचे? असं झालं की रुग्णाला चालताना लंगडेपणा येणं, चालताना दुखतं, खाली बसता येत नाही, मांडी घालता येत नाही, त्यावेळेला खुब्याला दुखणं, हा या प्रकारचा त्रास रुग्णाला जाणवतो. आणि मग त्याला बऱ्याच वेळेला जर तो जसा वाढत जाईल तसं यातलं जे चालण्याचं प्रमाण आहे ते कमी होत जातं. तुमच्याकडे कशा पद्धतीचं शस्त्रक्रिया होतं? खुब्याला म्हणजे संधिवात परत जर अर्ली स्टेजमध्ये असेल तर आपण फिजिओथेरपी, मेडिसिन्स आणि कधी
थोडंसं रक्ताचं फ्लो वाढावा यासाठीचे काही मेडिसिन्स असतात ते आपण देतो. त्यांनी जेवढं तो ऑपरेशन पुढे ढकलता येईल तेवढं चांगलं राहतं. पण जर समजा तो सांधा खूप झिजला आणि रुग्णाला चालणं अवघड झालं, म्हणजे स्टेज 3 किंवा 4 आर्थरायटिस जेव्हा असतो त्यावेळेला मात्र मग त्याला जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचा आपल्याला उपयोग करावा लागतो. बरं. याच्यामध्ये हिपमध्ये पण रोबोटिक आता आलेलं आहे. हो. बेसिकली परत थोडक्यात तर खुब्याचा जो आपला सांधा आहे तो एक बॉल अँड सॉकेट टाईप ऑफ जॉईंट असतो. म्हणजे खुब्याचं हेड ऑफ फिमर म्हणून जो पार्ट आहे त्याच्यावरती असं कार्टिलेज असतं आणि ॲसेटॅब्युलम म्हणजे आतला खुबा ज्यामध्ये बसतो त्या कप टाईपचा जो पार्ट आहे तो असं एकमेकांमध्ये तो जॉईंट झाल्यामुळे हा खुबा आपला बनलेला असतो. तर काही कारणास्तव मग संधिवात जेव्हा होतो तेव्हा जो खुब्याचा जो गुळगुळीतपणा आहे तो निघून जातो आणि मग हे घर्षण एकमेकावर होऊन ते रुग्णाला दुखायला लागतं. बरोबर. जेव्हा थोड्या प्रमाणात जेव्हा सांधा झिजलेला असतो तेव्हा औषधोपचार आणि फिजिओथेरपी आणि तो कमी होऊन जातो. परंतु जेव्हा खूप जास्त तो सांधा झिजतो आणि रुग्णाला चालताच येत नाही किंवा त्याच्या हालचालीचं जे प्रमाण आहे ते जेव्हा कमी होतं त्यावेळेला मग आपल्याला ह्या खुब्याचा जो सांधा आहे त्याचं जे झिजलेलं जे आवरण आहे ते काढावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये कृत्रिम सांधा बसवावा लागतो. तर आता हे जे हा जो खुब्याचा जो सांध्याचं जे खराब झालेलं आवरण आहे ते काढण्यासाठी रिमर असतात. तर ते रिमिंग जे केलं जातं थोडक्यात ते असं रिम करून जेव्हा आपण ते काढतो, कोरून काढतो, त्यावेळेला जेव्हा आपण मॅन्युअली जेव्हा हे ऑपरेशन करतो त्यावेळेला त्याला लिमिटेशन्स येतात. जे आपण किती निष्णात असा सर्जन असला तरी ते परफेक्ट जिथं पाहिजे तेवढ्याच प्रमाणात आणि जितके पाहिजे तेवढ्या डेप्थला पाहिजे त्या अँगलमध्ये ते परफेक्टली आपल्याला रिमिंग करता येतच असं नाही आहे. काही वेळेला त्यामध्ये चान्सेस ऑफ म्हणजे जी एरर आहे त्याचं प्रमाण राहू शकतं. प्लस हा जो खुब्याचा जो हेड ऑफ फिमरचा भाग आहे तो देखील काढला जातो आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे अशा प्रकारचा जो कृत्रिम सांधा आहे तो असा आतमध्ये बसवला जातो. तर हे सुद्धा जे बसण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला योग्य पाहिजे तेवढ्या डेप्थमध्ये आणि पाहिजे त्या साईजचं बसवणं हे आपल्याला रोबॉटिकली थोडं जास्त सोपं जातं आणि जास्त प्रिसिजन म्हणजे अचूकता त्यामधले वाढली जाते. पण आता याच्यामध्ये हा जो कृत्रिम बॉल बसवला गेला तो ऍड कुठं पायाच्या हाडामध्ये केला जातो? ते मांडीचं जे हाड आहे त्याचं जे कॅनाल आहे ते प्रिपेअर केलं जातं आणि बरोबर त्यामध्ये प्रेस फिट बसेल अशा प्रकारचं प्रिपरेशन करून मग हा असा जो स्टेम असतं त्या हाडाचं हे त्यामध्ये असं बसवलं जातं. आणि हिप जे ॲसेटॅब्युलम आहे ते देखील बरोबर रिम करून त्याला जॉईन केलं जातं. पण जनरली ह्या शस्त्रक्रियेला किती वेळ लागतो डॉक्टर? याला साधारण एक 45 मिनिट ते 1 तासापर्यंत साधारण वेळ लागतो युजली. आणि ते केल्यानंतर मग पेशंटला किती काळजी घ्यायला लागते किंवा रेस्ट किती असायला लागते, कसं असतं? आधीच्या काळात आपण म्हणजे रुग्णाला मांडी घालून बसणं किंवा खाली बसणं हे अवॉइड करत नव्हतो. परंतु आता जे नवीन ज्या प्रकारचे जे सांधे आहेत ज्यामध्ये आपल्याला ते प्रिसिजन बरोबर अचीव करता येतं, ज्यामध्ये हेडची जी साईज आहे ती आता बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात साईजसुद्धा बसून आपल्याला तो सांधा बदलता येतो. तर अशा परिस्थितीत आम्ही म्हणजे अगदी सगळ्यांनाच नाही पण बऱ्याचशा रुग्णांना आम्ही मांडी घालून बसणं किंवा खाली बसण्याची देखील परमिशन देतो. अरे वा. येस. पण हे ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट लगेच घरी जातो की त्याला काही हॉस्पिटलमध्ये थांबायला लागतं? नॉर्मली अशा पेशंटला 1-2 दिवस ते 3 दिवस ॲडमिट ठेवलं जातं. परंतु आता ते जे ॲव्हरेज लेंथ ऑफ स्टे आहे तो कमी होतोय. म्हणजे अगदी काही पेशंटला आम्ही दुसऱ्या दिवशी देखील घरी पाठवतो. हिपचं झालेलं ऑपरेशन दुसऱ्या देखील. आणि आता तर आम्ही हे ऑपरेशन बऱ्याच वेळेला एक डायरेक्ट अँटेरियर अप्रोच म्हणून आहे त्या अप्रोचने सुद्धा करतो आणि त्यामुळे सुद्धा रुग्णाला घरी लवकर आपल्याला पाठवता येतं. पण याचं सक्सेस रेशो काय आहे? सक्सेस रेशो म्हणजे इट इज वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल ऑपरेशन. म्हणजे इट हॅज बीन टर्म्ड ॲज द ऑपरेशन ऑफ द सेंचुरी. म्हणजे जे मागच्या सेंचुरीमधले जे सर्वात यशस्वी ऑपरेशन्स आहेत त्यामध्ये टोटल नी रिप्लेसमेंट आणि टोटल हिप रिप्लेसमेंटची गणना केली जाते ऑल ओव्हर द वर्ल्ड. त्यामुळे याचा सक्सेस रेशो खूप चांगला आहे.
म्हणजे 1 ते 2% पेशंट्समध्ये काही कॉम्प्लिकेशन Issues असतात. इन्फेक्शनची रिस्क असते. काही 1-2% काहीतरी म्हणजे थोडंसं जेवढं पाहिजे तेवढं परफेक्ट रिझल्ट न येण्याची शक्यता असते. परंतु अदरवाईज 97 to 98% पेशंटमध्ये याचा सक्सेस अतिशय चांगल्या प्रमाणात मिळतो. सर्वसाधारणपणे आपली बॉडी पुरुषाची देहयष्टी जी आहे ती वेगळी असते आणि ॲनाटॉमी वेगळी असते आणि स्त्रीची वेगळी असते. प्रत्येकाची स्ट्रेंथ पण वेगळी असते. तर आता नी आणि हिपच्या केसमध्ये पुरुषाला भेडसावणारे प्रश्न किंवा इश्यूज काय असतात आणि स्त्रियांमध्ये येणारे इश्यूज काय असतात असं काय सांगू शकाल? जेव्हा ते जॉईंटशी रिलेटेड येतात तेव्हा तसं म्हणजे असं काही फार फरक फरक नसतो नसतो. स्त्री आणि अच्छा. पुरुषांच्या जॉईंट्समध्ये. बरं. पण एकंदरीत आपल्या भारतामध्ये स्पेशली ऑस्टिओपोरोसिसचे जे प्रमाण आहे ते स्त्रियांमध्ये खूप जास्त आहे. एस्पेशली मेनोपॉज नंतर, म्हणजे जेव्हा शरीरातल्या हॉर्मोनल चेंजेस होतात स्त्रियांचे, जेव्हा त्याची मासिक पाळी जेव्हा बंद होते त्यानंतर मासिक पाळी बंद झाल्यानंतर ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण वाढतं. म्हणजे जे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो त्यामुळं हाडांची झीज लवकर, म्हणजे सांध्याची जी हाडांची जी घनता आहे ती लवकर कमी होते आणि मग तो सांधा जास्त झिजला जातो. हे त्यामधलं. मग अशा वेळेला काय म्हणजे सिम्पटम्स काय असतात? अंग दुखायला लागतं, सांधे दुखायला लागतात? सांधे दुखायला लागतात. तर अशा त्यामुळे स्त्रियांनी एस्पेशली मेनोपॉज नंतर योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम घेतलं गेलं पाहिजे, व्यायाम करायला पाहिजेत. व्यायामामुळं काय होतं की त्या हाडाची जी घनता आहे ती मेंटेन राहते. दिस अप्लाइज टू जेंट्स ऑल्सो. म्हणजे पुरुषांनी सुद्धा जर व्यायाम नाही केला तर हाडं लवकर ठिसूळ होतात आणि ठिसूळ झालेलं हाड जास्त लवकर झिजण्याची शक्यता असते. तुम्ही आता खूप महत्त्वाचा मुद्दा बोललात, व्यायाम आणि आहार. आता त्याकडे मी येतो. तुम्ही इतकी वर्ष काम करताय, इतकी जनरेशन्स बघितलं तुम्ही, कारण आता 2-3 जनरेशन तुम्ही काम करताय. अलीकडचं आपलं कामाचं स्वरूप बदललेलं आहे, आहाराचं स्वरूप बदललेलं आहे, सगळ्या गोष्टी बदलून गेल्यात. हाडं मजबूत राहण्यासाठी आणि त्यांनी आपल्याला आयुष्यभर नीट ठेवावं हाडांनी, म्हणून आहारामध्ये काय गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत आणि काय टाळलं पाहिजे? योग्य आहार हे तर सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन्स पाहिजेत, योग्य प्रमाणामध्ये म्हणजे कॅल्शियमचा इंटेक पाहिजे, म्हणजे दूध आणि प्रॉपर प्रोटीन्स, म्हणजे व्हेजिटेरियनसाठी सुद्धा आणि नॉन व्हेजिटेरियनसाठी सुद्धा प्रोटीन्सचं प्रमाण योग्य प्रमाणात असेल तर मग ह्या अडचणी कमी होऊन जातात. आणि तेवढंच महत्त्वाचं आहे तो म्हणजे व्यायाम. म्हणजे चालणं किंवा म्हणजे फास्ट चालणं किंवा अँटी ग्रॅव्हिटी एक्सरसाइजेस जे असतात हे महत्त्वाचे असतात. थोड्याफार प्रमाणात का होईना वेट लिफ्टिंग केलं तर म्हणजे हाडांची स्ट्रेंथ चांगली राहते आणि निश्चितपणे त्यामध्ये असू दे. दुसरं अजून एक महत्त्वाचं म्हणजे अतिव्यायाम सुद्धा नाही करायला पाहिजे, कारण व्यायामामुळे सुद्धा इंजुरीचं प्रमाण वाढतं आणि मग प्रॉब्लेम्स वाढतात. त्यामुळं व्यायाम जेव्हा करतात तेव्हा एस्पेशली यंगर जनरेशन कधी वर्षभर नाही करत तर नंतर एकदम महिन्याभरात अगदी खूप जास्त प्रमाणात व्यायाम करतात आणि इंजुरीजला आमंत्रण दिल्यासारखं होतं. त्यामुळं योग्य प्रमाणात व्यायाम आणि योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये जनरली व्यायामामध्ये उड्या मारणं हा एक भाग असतो, म्हणजे स्किपिंग असतं किंवा जॉगिंग असतं. तर यामुळे हाडांना त्रास होतो का? किंवा ॲक्च्युली वयाच्या साधारण 35च्या नंतर तुम्ही बघाल की स्पोर्ट्समन जे असतात ते 35 नंतर ऑलमोस्ट कारण त्या 35च्या नंतर जी लवचिकता आहे ती कमी झालेली असते. त्यामुळे त्याच्या आधी ज्या जोशमध्ये एक्सरसाइज केले जातात तेवढ्या प्रमाणात नंतर करणं योग्यच नसतं. त्यामुळे स्किपिंग हे म्हणजे इम्पॅक्ट एक्सरसाइज आहे. त्यामुळं 35-40 नंतर किंवा जेव्हा वजन 80-85 किलोच्या पुढं असतं तेव्हा स्किपिंग करणं किंवा रनिंग करणं हे टाळलेलं बरं पडतं. तुम्ही जॉगिंग करू शकता, म्हणजे अगदी हळू स्पीडने पळणं, धावणं, किंवा त्याहून जास्त चांगलं म्हणजे ब्रिस्क वॉकिंग, म्हणजे थोडं फास्ट वॉकिंग करणं हा जास्त चांगला व्यायाम समजला जातो. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्फरन्सला जात असाल किंवा तुमचे मे बी जिमिट्स पण होत असतील. येत्या काळामध्ये ऑर्थोमध्ये आता काय नवीन इन्व्हेशन चालू आहे काय सांगू शकाल का? काय नवीन लक्ष पुढं भविष्यावर कशावर आहे? जसं आपण बघतो की प्रत्येक फील्डमध्ये टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होत चालले. म्हणजे आधी GPS नव्हता,
आता आपल्याला GPS आलं की आपल्याला कुठे कधी पोहोचणार आणि कसं किती वेळात पोहोचणार हे पोहोचणार आपल्याला कसं exact माहिती. सगळं करेक्ट. तसंच रोबोटिक टेक्नॉलॉजीमुळे आपला सांधा कसा बसणार आहे, किती प्रमाणात बसणार आहे, ह्याचं अगदी प्रिसाईज प्लॅनिंग करता येतं. त्यामध्ये अजून AI मुळे अजून सुधारणा व्हायला लागलेली आहे. हो रोबोटिक म्हणजे आता जसं गुडघ्याचं आणि खुब्याचं रिप्लेसमेंट होते, थोड्या दिवसांमध्ये खांद्याच्या सुद्धा रिप्लेसमेंट हे रोबोटिकली होणार आहे. बापरे. मणक्यासाठी सुद्धा रोबोटचं काही प्रमाणांमध्ये म्हणजे अवेलेबिलिटी चालू आहे. तर त्यामुळं अशा प्रकारे टेक्नॉलॉजीजमुळे जे काही शस्त्रक्रिया आहेत त्या चांगल्या चांगलं होतील. शेवटचा प्रश्न विचारतो मग आपण थांबूया. साईनाथ हॉस्पिटलमध्ये नेमका कशा कशा प्रकारच्या सुविधा आहेत? साईनाथ हॉस्पिटल हे 100 बेडचं NABH ॲक्रेडिटेड हॉस्पिटल आहे. म्हणजे 2008मध्ये आपल्याला पूर्ण ॲक्रेडिशन मिळालं, तेव्हापासून आपलं ॲक्रेडिशन मेंटेन्ड आहे. आपल्या इथे म्हणजे जे डायग्नॉस्टिक सेंटर आहे त्यामध्ये 3 टेस्ला MRI आहे जे सर्वात आधुनिक आहे. 128 स्लाईसचा CT स्कॅन आहे जो अत्यंत फास्ट आहे. आणि अशा प्रकारचे डायग्नॉस्टिक्सच्या बाबतीतले NABL ॲक्रेडिटेड लॅबोरेटरी आहे. तसंच आपल्याकडे 5 ऑपरेशन थिएटर्स आहेत जे NABH ॲक्रेडिटेड असल्यामुळं जे काही जागतिक दर्जाचे जे स्टराईल प्रोटोकॉल्स असतात ते आपण फॉलो करतो. त्यामध्ये 5 सियाम आहेत, सियाम इमेज इंटेन्सिफायर, जे म्हणजे फ्लॅट पॅनल सियाम म्हणजे त्यातले जे सर्वात आधुनिक पद्धतीचे जे CRM इमेज इंटेन्सिफायर ते आहेत. याचबरोबर आपल्याकडं रोबोटिक सर्जरी रोबो आहेत जे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन्स केले जातात सांध्याचे. त्याच्यासाठीचा सुद्धा जो आधुनिक असं जे आर्थ्रोस्कोप आहे त्याच्याशी संलग्न असे जे काही इक्विपमेंट आहेत त्यात ते देखील उपलब्ध आहेत. तसंच आपल्या हॉस्पिटलमध्ये बाकी ICU फॅसिलिटी आहे, फिजिओथेरपी आहे. आणि आपल्याकडे DNB ऑर्थोपेडिक्सचे कोर्सेस होतात. म्हणजे MBBS झाल्यानंतर जसं MS ऑर्थोपेडिक्स असतं तसंच DNB ऑर्थोपेडिक्स याचं जे कोर्स आहे तो असतो, जो नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन NB तर्फे अधिकृत असा आहे. त्यामुळे आपल्या इथं तज्ज्ञ जे डॉक्टर्स आहेत ते 24 तास उपलब्ध असतात. त्यामुळं इक्विपमेंट किती महत्त्वाचे आहेत, त्याहून सर्जन किती महत्त्वाचे आहेत हे जास्त आपण जाणतो. तसंच हायली क्वालिफाईड सर्जन्स आणि सर्व MBBS झालेले या टाईपचे जे रेसिडेंट डॉक्टर्स देखील. टोटल स्टाफ कितीच आहे? साधारण 350चा स्टाफ आहे. वा. डॉक्टर, मला आज तुमच्याशी बोलल्यानंतर खूप नवीन माहिती मिळाली की एकतर हिप सर्जरी रोबोटिकनं होऊ शकते आणि अर्थातच नी सर्जरी इतकी सोपी झाली आहे आता की ती 20-25 वर्ष टिकते. मला खात्री आहे की या गप्पांमधून तुम्हाला निश्चित नवीन माहिती मिळाली असेल. फक्त ऑपरेशनची नव्हे तर हे ऑपरेशन करायला लागू नये म्हणून आहारापासून सगळ्या गोष्टी डॉक्टरांनी सांगितल्या. खरंच तुमचे आभार. मित्रमंडळी, आरोग्यमधला हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. साईनाथ हॉस्पिटल मोशीमध्ये आहे. गुगल केलं तर लगेच पहिल्यांदा येतं. मी तसाच आलो इथे. तर अद्ययावत हॉस्पिटल आहे, स्वच्छ आहे, उत्तम आहे. मी बघून आलो. तुमचं खूप अभिनंदन. पुणे नाशिक हायवेवरती. हां, आणि पुणे नाशिक हायवेवरती आहे. सो तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. थँक्यू. धन्यवाद.